आणि आधी पाठीशी आहे त्या गौरवचा सन्मान करायचा राहिलाय त्यालाही पुष्पगुच्छ द्यावा अशी मी सूर्यकांत पाटकांना विनंती करतो. रावसाहेब दानवेंना मी आज इथं का बोलवलं याचं कारण तुम्हाला कळलं. गेली अनेक वर्ष आम्ही बरोबर होतो. एकदा तर मला आठवतंय की मागची निवडणूक होती, सगळ्या इतिहास सांगत नाही, आणि माझ्या खोलीवर आम्ही रात्रभर गप्पा मारत होतो. अशी माझे सहकारी खूप खालून वर गेलेले, खूप कष्ट केलेले, आणि म्हणून माझी इच्छा होती की रावसाहेबांनी यावं. पण आज पंतप्रधानांचा दौरा लागला आणि तरी उशिरा का विना पण ते माझ्या कार्यक्रमाला आले. मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो. आमचे मित्र, आणि त्यांना काय वर्णन करावं, गुरु म्हणावं का नेता म्हणावं का कलाकार म्हणावं असं मला वाटतं. इतक्या कला या माणसाच्या अंगाच्या जातात. श्रीनिवास पाटील आणि तुम्हाला त्यांचं एक दुसरं वैशिष्ट्य सांगतो बघा. कुठल्याही पक्षाचं सरकार येऊ, बाबा आहे तिथं आहे. ऐका लोकांना आवडत आता मोदी आले आहे सुट्टी परत कराडला पुण्याला, नाही तिथेच होत नाही. कारण त्यांचं काम बोलत आहे आणि सगळ्यांना बरोबर घेऊन काम करण्याची त्यांची सवय. त्याच्या कार्यक्रमाला उपस्थित मान्य महापौर, मान्य उपमहापौर, बरेच वर्ष महानगरपालिकेमध्ये आम्ही बरोबर काम केलं असे शशिकांत भाऊ, आणि त्यांच्याकडनं मी बजेट शिकलो बरं का, कामं कशी करायची आणि करून द्यायची. भाऊ ते एक वैशिष्ट्य, एकही शब्द बोलत नाही. एक शब्द तरी भाऊ बोलताना दिसत नाही, पण जे करायचं तेच करतात. बजेटमध्ये काय करून पाहिजे हे भाऊंनी मला शिकवलं. आमचे जानकर साहेब आहेत, नेते आहेत, चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजकारणात काम करतायत. वंदनाताई मी नगरसेवक असल्यापासून बरोबर होतो, त्याही इथे आल्या. उल्हासदादा हे सगळ्यांचं पुण्यातलं लाडकं व्यक्तिमत्व. आमचे कांबळेजी आरपीआयचे अध्यक्ष तरुण आहेत. तुम्हाला वाटेल मी बाळाला विसरलो का, मला कोणतरी शेजारून सांगितलं की बाळा, पण तसं नाही, मी बाळाला विसरणार नाही. कारण बाळा आणि आम्ही 20 वर्ष एक मित्र म्हणून, एक सच्चा मित्र म्हणून. परवा असं झालं की सगळ्या पक्षांना बोलवायचं तर आम्ही बसलो होतो, तर मला कोणतरी म्हणलं की कोणाला बोलायचं, मी म्हणलं बाळाला बोलू. तर ते म्हणे आता फोन करायचा, तर मीच त्याला फोन लावला. आधी बाबू आगरकरांना सांगायचं ठरलं होतं, मग ते भेटतील बोलतील, म्हटलं काय नको. बाळाचा एका मिनिटात फोन आला, मी नक्की कार्यक्रमाला येणार. ते माझं विधानसभेतले अत्यंत गरज. मला एकदा आठवतंय की जेव्हा सेना आणि मनसे झालं, बाळा एकटा मागच्या बाजूला विधान भवनात बसायचा बाबा, आणि त्यांनी भूमिका ठरवली होती. फार सभागृहात भाषण नाही करायचा, काय नाही, कारण त्यांनी पक्ष बदलल्यानंतर एक निर्णय घेतला होता त्याच्या मनाला पटेल असा. एक दिवस मी बाळाच्या शेजारी जाऊन बसलो आणि मी म्हटलं आता तेव्हा काही मनसेचं राजसाहेब वगैरे फार वातावरण, कोणी येईल अशी काही परिस्थिती नव्हती. तर मीच बाळा जवळजवळ तासभर बसलो. मी बाळाला म्हटलं, बाळा तू काय करतो रे विधानसभेत निवडून येण्याकरता, मी तुझ्यासारखाच निवडून येतो, मी तुला सांगतो हे कर, तू लिहून घे. आणि की मी सांगितलं म्हणून नाही, पण बाळा हा पहिल्यापासूनच मतदारसंघातलं काम करणारा. परवा मला त्यांनी आमदारांच्या अभ्यास वर्गाला बोलतो, मला फोन केला की गिरीश तू यायला पाहिजे. मी म्हटलं येतो. तो म्हटलं तुला अडचण येईल. म्हटलं त्याची काळजी तू करू नको, माझी अडचण मी सोडली. काही पक्षीय कारणांमुळे, पण बाळाने आजपर्यंत जे सांगितलं ते कधीच पक्षाच्या दोघांनाही मर्यादा आहेत. आणि म्हणून माझा अत्यंत जवळचा असा मित्र आहे. या सगळ्यांना मी वंदन करतो. खरं म्हणजे मगाशी अंकुशने सांगितलं ते खरं आहे की खूप लोकांना नावाने ओळखण्याची माझी सवय आहे. आणि हे देखील मी 2 माणसांकडून शिकलो तुम्हाला आयुष्यात. एक वसंतराव भागवत आणि दुसरे शरद पवार. जे राजकारणात ज्याच्याकडून चांगलं असेल ते आपण शिकलं पाहिजे असं मानणारा
मी आहे आणि म्हणून सगळ्यांचा नामोल्लेख करणार नाही, पण माझे उज्ज्वल केसकर, योगेश गोगावले इथे बसलेले आहेत, श्रीकांतजी शिरोळे आहेत, माझे अगदी जुने वसंत वाणी आहेत, आमचे आदर्श असे विठ्ठल शेठ मणियारे आहेत, बापना साहेब आहेत, ते कोणाचेही मंत्री असले तरी माझे खास मित्र आहेत. मोहनदादा जोशी हा आमचा खवय्या मित्र आहे आणि राजकारणातले माझे पडद्या अलीकडचे सल्लागार, असे मी त्यांना नेहमी म्हणत असतो की काय करावं काय नाही हे त्यांना जमलं नाही यावेळेला विधान परिषद द्यायला, पण मला सांगत असतात निवडून कसं यायचं ते. शरद रणपिसे आमचे राजकीय शेवाळे साहेब इथं आलेले आहेत, शिवरकर साहेब आहेत, शंकरराव निमण आहेत, डॉक्टर देसाई आहेत, रशीद शेख आहेत, किती जणांची नावं घ्यावी, त्यामुळे ती मी घेत नाही. पण आजचा कार्यक्रम करताना अंकुश काकडे असतील, सूर्यकांत पाठक, अशोक एनपुरे, दाभेकर, सुधीरजी गाडगीळ, सुहास कुलकर्णी, लडकर, राजेश एनपुरे, हे सगळे माझे सहकारी. अजूनही खूप नावं आहेत, पण हे नाही त्यांचं तर घेऊ शकायचं कारण ते काय. आणि हे सगळे जण आज इथे आहेत. खरं म्हणजे मला असं फार सत्कार वगैरे मनापासून आवडत नाही, पण या वेळेला सगळ्यांनी सांगितलं की नाही आपण करू, आणि मी पण त्याला थोडीशी मान्यता दिली की खूप ठिकाणी जाण्यापेक्षा एका ठिकाणी सत्कार केला तर परत आता सत्कार घेण्याची काही गरज वाटते असं नाही. मित्रांनो, मी 1962 साली पुण्यात मला माझ्या आई वडिलांनी शिकायला आणलं, शिकलो. वडिलांना वाटत होतं की मुलांनी शिकावं आणि आमचं कुटुंब तळेगाव इथे आलं. मी त्याच्या आधी जिल्हा परिषदेच्या शाळेत दादा शिकत होतो, त्याचा मला अभिमान आहे. त्या शाळेमधून आपण शाळा चालवायची अशी ती स्थिती होती. मग रमण बागेसारख्या शाळेमध्ये आलो, कॉमर्स कॉलेजला गेलो, टेस्कोत नोकरी केली. माझ्या सगळ्या राजकीय प्रवासामध्ये मला उल्लेख केला पाहिजे की अनेकांचे हात आहेत, पण मित्र नावाची जी जात असते ना, त्या जातीचे ऋण मी म्हणजे आयुष्यात विसरू शकणार नाही. इतके मित्र, वेगळ्या जातीचे, धर्माचे, आळीतले, शाळेतले, कॉलेजमधले, टेम्पोमधले, राजकीय पक्षातले, आणि कोणाला कशाचं वेळ असतं मला माहित नाही, पण मला मात्र मित्र जमवण्याचं वेळ नक्की आहे आणि तेच मला माझ्या आयुष्यामध्ये आजपर्यंत उपयोगी पडले. पाटील साहेब, आपण हे सगळं करत असताना मी राज्यात देखील अनेक ठिकाणी फिरतो. रावसाहेब, एक अजून गोष्ट राजकारणात लक्षात जाणवते की एक प्रकारची राजकीय अस्पृश्यता निर्माण होते. म्हणजे मला आठवते, मी एका विधान परिषदेच्या निवडणुकी करता रायगड जिल्ह्यात गेलो. आपल्या पक्षाचा उमेदवार होतो आणि तिथे रवी पाटील म्हणून काँग्रेसचे आमदार होते. ते खाली उतरल्यावर त्यांच्याशी बोललो, सेकंड केलं आणि माझ्या कामाला लागलो. तिथल्या सगळ्या कार्यकर्त्यांना राग आला, तेवढे तुम्ही त्यांनाच का आधी भेटले. म्हटलं ते रस्त्यात उभे होते, आमदार म्हणून भेटलो. पण दोन पक्षातल्या राजकीय कार्यकर्त्यांची मनं ही कलुषित होतात आणि व्यक्तिद्वेषापासून जी सुरुवात होते ती त्याचा अंत कधी खुनात देखील झालेला आहे असं मी राज्यामध्ये पाहिलं. आणि म्हणून मला असं वाटतं की पुणे शहरामध्ये दादा आपली ही जबाबदारी आहे. वेगवेगळे मतभेद असतील, पक्ष वेगळे असतील, निवडणुकीत प्रचार आपण एकमेकांचा वेगळा करू, पण आपल्यात राजकीय अस्पृश्यता राहिली नाही पाहिजे. आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे आणि हे पुण्याची संस्कृती आहे. आणि आज आम्ही अंकुश असेल, सतीश देसाई, श्रीकांत, सॅटर्डेच्या निमित्ताने देखील जे सगळ्यांना बोलवतो की एक पुण्याचं वेगळं कल्चर आहे की सगळ्यांनी एकत्र यावं, बसावं. त्याच्या वेळेला असतील काही मतभेद होत, पण हे चित्र महाराष्ट्रात दिसत नाही. आणि पुण्यात हे मी शिकलो आणि हेच भविष्य काळात महाराष्ट्रात देखील व्हायला पाहिजे असं माझ्यासारख्याला वाटतं. या सगळ्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत माझं काय अनुभव वगैरे नाही. आम्ही रावसाहेब, आपण तर काय एसटीने प्रवास करणारे कसे दिवस काढले तुम्हालाही माहिती, मला माहिती. आणि आता लाल दिवसच्या गाडीत बसल्यावर म्हणजे मला आठवतंय की मला स्थायी समितीचा अध्यक्ष म्हणून सत्कार झाला होता या बाजारमध्ये श्रीनाथजी पाटील, आणि तेव्हा शरद पवार त्याचे प्रमुख पाहुणे होते आणि ते भाषण झालं. तेव्हा मी पहिलं त्यावेळेला काय केलं असेल तर स्टँडिंग कमिटीचा चेअरमन झाल्यावर माझ्या वॉर्डातल्या गाडीतनं पहिली राऊंड मारली आणि जोर दिसत त्याला हात करायचं. ते एकदम म्हणलं असं का करतो. अरे बाबा म्हटलं, माझ्या वॉर्डामुळे मी निवडून आलो,
आता भेटेल त्यांना, मी भेटणार नाही असं नाही, पण माझा कॉर्पोरेटर चेअरमन झाल्यावर मला हात करून गेला असे 500-1000 लोकांना केलं की आता ते भांडवल मला आजपर्यंत पोहोचलं. आणि म्हणून आपण मंत्री जरी झालो तरी आपण सामान्य माणसासारखं राहिलं पाहिजे असं मला आजही वाटतं आणि मी तो प्रयत्न करणार. काही तरी गाडी चालवत आमचे ड्रायव्हर असतात शेटे म्हणून, तर मी काच खाली ठेवतो, तर ते म्हणले साहेब काच लावून घ्यायची. म्हटलं तुम्ही साहेब नाही, काच राहू दे खाली. ते म्हणलं हो ते म्हटलं काच का खाली ठेवतो, तर चौकात गाडी थांबली की माझा रिक्षावाला मला बघत असतो, तो वाकून करतो भाऊ नमस्कार. त्याला जर मी नमस्कार केला नाही तर तो म्हणत काल तर आपल्याबरोबर होता मंत्री झालं तर बघायला तयार नाही. आणि म्हणून असं रोज हात फिरत नाही पण एक लोकांना असं वाटतं की माणूस मोठा झाला तरी तो सामान्यांच्यात राहायला पाहिजे आणि ही भावना माझ्या मनामध्ये आहे. आता थोडस अडचण झाली. आधी काय होतं की मोहनदादा जोशींच्या सहवासात आणि अंकुशच्या सहवासात राहिल्यामुळे खाण्याचा कार्यक्रम दिवसभरात खूप असायचा आणि कुठेही असायचा. तर ते आता कुठं पाणीपुरी खा, भेळ खा, भजी वडे याला जरा खाणार आहे पण आत बसून, आता बाहेर बसून मर्यादा येतात. पण तरी आपण सामान्य माणसासारखं वागावं असं मला नेहमी वाटतं. आणि म्हणून माझ्या पक्षाने देखील मला खूप, आणि रावसाहेब असं असतं काही वेळेला सगळ्याच पक्षाचे आता पक्षाच्या बाहेरचे जास्त प्रेम करतात, पक्षाचे करत असतील पण ते आपल्याला कळत नाही, तेही म्हणतात नाही कळलं तरी चालेल. अशी थोडीशी काही स्थिती सध्या पक्षांमध्ये आहे. पण माझा एकेकाळी होता स्वभाव थोडा तापट, भांडणं मारामाऱ्या पण मी करायचो. पण नंतर मी विचार केला की मी जेव्हा राजकीय क्षेत्रात कामाला आलो तेव्हा माझ्याशी कोणी कसा वागलं तरी चालेल, पण मी त्याच्याशी कसं वागायचं हे आपण ठरवून टाकलं पाहिजे. आणि मी ठरवलं की तो जरी चांगला नाही वागला तरी आपण अनेक लोक आमच्यावर प्रेम करतात, काही राग पण करतात, काही द्वेषही करतात. पण ज्याने आपला राग केला, ज्याने आपला द्वेष केला त्याला शिव्या घेऊन कार्यक्रम संपत नाही, त्याचा रागराग करून तर अजिबात संपत नाही. पण त्याच्या मनात जर आपण काढलं, आपण त्याला भेटलो, बोललो, काय बाबा तुझ्या मनात माझ्याबद्दल आहे, आणि त्याने जर आपला अनुभव घेतला तर मला असं वाटतं की आपल्याला कोणी शत्रू असं नाही, असं मनात नेहमी वाटतं. मित्रच असला पाहिजे, शत्रू असता कामा नये. आणि माझ्या व्यक्तिगत जीवनात देखील मी हे काम करतो. मला मी टेल्कोमध्ये कामाला होतो, मला आठवते राजा मंत्री, दत्ता बनकर आणि मी, आम्ही 3च कॉर्पोरेटर बापनासाहेब विठ्ठल शेठ असे होतो की ज्यांनी टेल्को म्हणजे नगरसेवक झाल्यावर नोकरी नाही सोडली, नाहीतर सध्या म्हणजे व्हायच्या आधीच सोडून देत आहे. पण आम्ही ठरवलं नाही, आपला व्यवसाय नाही राजकारण, आपण आपली नोकरी आहे, आपण आपला संसार आहे, आपण काम केलं पाहिजे. आणि म्हणून काही राजकारणात चांगल्या प्रथा आपल्या निमित्ताने आपण पाळाव्यात, चांगलं काम करावं. माझा मोठा मित्र परिवार आहे, तो अजून मोठा कसा करता येईल हे आपण पाहावं. आणि खरं मी तुम्हाला सांगतो की आता उल्हासदादांसारखा मित्र मिळणं अवघड आहे. अहो मी अजून तरी कधी त्यांना चिडलेलं पाहिलं नाही. इतके वर्ष मी दादांच्या बरोबर आहे, पण दादा मी तुम्हाला कधीच चिडलेलं पाहिलं, म्हणून तुम्ही माझे आदर्श असतात. मला असं वाटतं की दादांसारखं वागलं पाहिजे. प्रत्येक माणूस आहे, त्याचा स्वभाव वेगळा आहे, व्यक्तिनिष्ठ प्रकृती आहे, पण त्याच्यात जे चांगलं असेल ते आपण घ्यावं, वाईट आपण घ्यावं असं नाही, आणि आपण चांगल्या मार्गाने पुढे जावं. आणि म्हणून मी एका सामान्य कुटुंबातून आलेला माणूस, माझ्यावर जबाबदारी पक्षाने दिली, मला नगरसेवक केलं, वेगवेगळ्या कमिट्या दिल्या, पक्षाची पण अनेक वेळेला अनेक जबाबदाऱ्या त्यांनी दिल्या. ती तनमन धनपूर्वक आणि निष्ठेने त्या पार पाडत आलो, भविष्य काळात देखील पार पाडणार. मला माहिती आहे की माझ्या या यशामध्ये जसं मी सांगितलं की माझा मोठा मित्र परिवार, तसे माझे कुटुंबीय देखील. पाटील साहेब, मला आठवते की माझे वडील सीओडी डीओडी डेपोत नोकरीला होते आणि आम्हाला पुण्यात शिकायला मिळावं म्हणून जागा भाड्याने मिळत नव्हती. तर ते शनिवारी पुण्यात यायचे, भाड्याची सायकल घ्यायचे आणि सायकलवरून बघायचे की कुठे त्यांना परवडणाऱ्या पगारात आम्हाला जागा मिळते. आणि असे कष्ट करून माझ्या आई वडिलांनी प्रेम दिलं. माझे मोठे भाऊ आता नाही, पण त्यांनी खूप मोठं प्रेम दिलं. माझी बहीण आता इथे आलेली आहे, माझे कुटुंबीय मिसेस आहेत, गौरव आहे, त्या सगळ्यांनी आयुष्यामध्ये
एका अर्थाने मला सांभाळून घेण्याचं काम केलं असं म्हटलं तरी वावगं होणार नाही. कारण आपण अनेक वेळेला अनेक गोष्टी करतो, आपल्यामुळे अनेकांना त्रास होतात. माझ्या पक्षाचे जे कार्यकर्ते तितकं म्हणजे काही वेळेला रावसाहेब आपण जेव्हा जीपमधनं निवडणुकीच्या प्रचारात जातो ना, त्यावेळेला आपण जीपमध्ये असतो, लोकांना हात करत असतो, पण माझ्या महिला कार्यकर्त्या, ज्येष्ठ नागरिक, माझे तरुण असे आपल्या मागे पळत असतात. तेव्हा असं वाटतं की आपणही खाली उतरावून त्यांच्याबरोबर पळावं, आपल्यामुळे किती त्यांना त्रास होतो. म्हणजे अशा सद्भावना ह्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या बद्दल मनामध्ये राहतात. आणि म्हणून माझे कुटुंबीय असतील, माझ्या टेल्कोतला मोठा मित्रपरिवार मला माझ्या राजकीय जीवनामध्ये मदत केली, माझ्या बीएमसीसी मधले अनेक मित्रपरिवार आहेत त्यांनी मदत केली. मी सगळ्यांचा काही नामोल्लेख करू शकत नाही, पण मी आज भाषणामध्ये वंदनाताई आपण असेल, मान्य महापौर असेल, या सगळ्यांनी अनेक अपेक्षा व्यक्त केल्या आणि त्या योग्यपणे. कारण पुण्याचे अनेक प्रश्न आहेत. पुणे हे राज्यातलं 2 नंबरचं शहर आहे. शहर आणि जिल्हा म्हणून 1.25 कोटी जवळजवळ लोकसंख्या ज्या दानवे साहेब आमच्या शहराचे होते आणि त्याचा पालकमंत्री म्हटल्यानंतर निश्चित आपल्याला खूप जबाबदारी आहे. पण ती जबाबदारी आली म्हणून घाबरणारा माणूस नाही, ती जबाबदारी आली म्हणून ते आव्हान स्वीकारून त्याला सामोरं जाणारा माणूस आहे. मला असं वाटतं आपण पळकुटेपणा आपल्या मागे आणि हे करत असताना केवळ हे मी एकट्याने केलं ही भावना जर मनातनं काढली तर सगळे लोक आपल्या बरोबर येतात. आपण एकट्याने मोठेपणा घेण्यापेक्षा सगळ्यांना मोठेपणा दिला तर त्यात आपलं काहीच जात नाही. जनता आपल्याला त्याची ज्याच्याबद्दल जे द्यायचं ते देतच असते आणि देणार आहे आपल्याला. आणि म्हणून सगळ्यांना बरोबर घेऊन जेव्हा जातो तेव्हा निश्चितपणे यश असतं. मला कल्पना आहे की पुणे शहरातले अनेक प्रश्न आहेत ज्याची मी आज चर्चा इथे करू इच्छित नाही, वेळ नाही आपल्याला तेवढा. पण हे सारे प्रश्न पुणेकरांच्याच मदतीने आणि सर्व पक्षांना बरोबर घेऊन भविष्य काळात केले तर माझा जो कार्यकाल आहे, मला नितीनजी गडकरी नेहमी त्यांचं एक वाक्य आठवत राहते. ते म्हणतात आपल्याला एखादं पद ज्या दिवशी मिळतं त्याच दिवशी झोपताना विचार करून ठेवा की हे एक दिवशी आपलं पद जाणार आहे आणि मिळणारं पद त्याचा दिवस आणि जाणारं पद त्याचा दिवस, याच्या मधला जो कार्यकाळ आहे त्याच्यामध्ये आपण कसं काम करतो याच्यावर त्या पदाचं यश अपयश अवलंबून असतं. म्हणून मला असं वाटतं की अंकुशराव तुम्ही काही काळजी करू नका, आमच्या पदाची राहील आणि राहायला तुम्ही पण मदतच आहे माझी तुमची आम्हाला, त्यामुळे ती काय अडचण नाही, सगळ्यांचीच मदत असते मला. आणि म्हणून एक चांगलं काम आपण सगळेजण करू, थोडंसं राजकारणाच्या बाहेर जाऊन आपण काम करू. शेवटी बघा मोदीजींचा संदेश आम्हाला काय आहे, सबके साथ सबका विकास. हे सगळ्यांच्या बरोबर राहिलो तरच सगळ्यांचा विकास हा होणार आहे. आणि म्हणून एक चांगलं काम करण्याची संधी मला मिळाली. त्या संधीचा निश्चित चांगला फायदा घेऊन ज्या शहरात मी लहानाचा मोठा झालो, ज्या शहराने माझ्यावर संघाचे प्रचंड संस्कार आहेत. मी तुम्हाला सांगतो, रामभाऊ म्हाळगेंच्या बरोबर मी एक कार्यकर्ता म्हणून काम करायचो. एकदा ते रामभाऊंच्या घरी गेलो आणि थोडा उशीर झाला. मी रामभाऊंना म्हटलं की रामभाऊ आपण रिक्षा करून जायचं का? तेव्हा ते म्हटले नाही थांब. आम्ही थांबलो. आम्ही दोघं पायी गेलो जोगेश्वरीच्या ऑफिसमध्ये आणि मला चिन्हा चढताना रामभाऊने विचारलं की तू पाहिलंस का? मी म्हटलं काय? ते म्हणले मी घरापासून इथे पायी आलो, सांग मला किती लोकांनी नमस्कार केला आणि मी किती लोकांना नमस्कार केला? तर मी म्हणलं एक 40-50 लोकांनी, थोडा अंतर आहे, तुम्हाला नमस्कार केला. ते म्हणले जमिनीवरून पायी चालण्याचा हा फायदा असतो, हे लक्षात ठेव. गेलोही असतो एखाद्या वेळेस, काय ना म्हटलं 2-4 मिनिटांनी फरक पडत. वसंतराव भागवत असतील, प्रमोद महाजन असतील, गोपीनाथरावजी मुंडे असतील, हे सगळे आमच्या पक्षातले नेते आणि केवळ पक्षातले नाही तर पक्षाच्या बाहेरचे पण अनेक नेते. माझ्यावर बापूसाहेब काळजा त्यांचा एक प्रभाव. इमर्जन्सीमध्ये आम्ही जेलमध्ये जेव्हा होतो तेव्हा एक उत्कृष्ट भाषण करणारा वक्ता म्हणून मी त्यांच्याकडे बघायचो. तशी तर मला शनिवारवाड्यावर सगळ्यांची भाषण ऐकण्याची लहानपणापासून सवय. आणि मला असं वाटायचं बाळा की आपण एक दिवस असं चांगलं भाषण द्यायला शिकलो पाहिजे, असं मला लहानपणापासून वाटायचं. आणि शनिवारवाडा जवळ असल्यामुळे मी सगळ्या नेत्यांचे, आरपीआयचे नेते यायचे, समाजवादी नेते यायचे, हिंदू महासभेचे यायचे, त्या नेत्यांना तर कोणी वक्ता असायचा पण श्रोता नसायचा, मीच मांडी घालून पुढे बसायचो, ऐकायचो त्यांचं भाषण. पण मला एक ती गोडी होती, त्याचा मला फायदा झाला. आपण जीवनामध्ये चांगल्या पद्धतीनं बोलू शकलो तर आपल्या मनात काय आहे
ते दुसऱ्यापर्यंत नेण्याची वक्तृत्व ही एक कला आहे आणि तिच्या पिढीजात कोणाला असते असं नाही. ती प्रयत्नपूर्वक आपल्याला करता येते आणि म्हणून अशा अनेक गोष्टी ठरवून राजकारणामध्ये भविष्य काळामध्ये मी केल्या. मी नम्रपणे आपल्या सगळ्यांचा जो सत्कार आहे तो स्वीकारतो. माझ्या या सत्काराला अनेकांनी मदत केली, अनेक जण आले. तशीच मदत भविष्य काळात काम करत असताना देखील, या मंत्रिपदाचं काम करत असताना देखील निश्चितपणे मी सगळ्यांची घेणार आहे आणि म्हणून आलेल्या सर्वांना मनापासून मी धन्यवाद देतो, सगळ्यांचे आभार मानतो. आणि सगळीच मंडळी सगळ्यांच्या वेळेची अडचणच असते, मला माहिती आहे. आता बाळा किती बिझी असतो हे मला माहिती आहे. मी त्याला फोन केला तर तो फोनवर भेटत नाही, कारण कुठेतरी कार्यक्रम असतो. मग त्याचा फोन येतो, माझा फोन येतो आणि म्हणून हा एक सत्काराचा छान कार्यक्रम झाला. मनापासून आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि पुणेकरांची सेवा करण्याचं काम आणि वचन या सत्काराच्या निमित्ताने मी आपल्याला देतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशोक येनपुरे हे आभार प्रदर्शन करतील. त्यानंतर राष्ट्रगीत होईल. राष्ट्रगीताचा आपण सन्मान करणार आहोत आणि राष्ट्रगीतानंतर गिरीश बापू